विठू माऊलीच्या नामाचा गजर आणि त्यांच्या सामर्थ्याचा अनुभव नगरमधील कैदी बांधवांना मिळालाय। कैदी म्हणजे समाजापासून वेगळा भाग, त्यांच्याकडे नेहमीच नकारात्मक भावनेने पाहिलं जातं। मात्र याच कैद्यांनी विठ्ठल नामाचा जयघोष केलाय। जेलमध्ये या कैदी बांधवांनी वारी अनुभवली आहे। काय निमित्त होतं, नेमका कोणता सोहळा होता, पाहुयात आमचे प्रतिनिधी गणेश राठोड यांचा हा विशेष वृत्तांत। मानवी आयुष्य महाराज देशपांडे यांनी केलाय। सध्या महाराष्ट्रामध्ये पंढरपूरच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाटांना पावलांचा पूर आलेला आहे। टाळ घोळ कानी येती ध्यानी विठ्ठलाची मूर्ती। ज्ञानोबा तुकोबांच्या पालखीबरोबर इतरही सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण आषाढी एकादशीसाठी करीत असताना, देवशयनी एकादशीच्या वारीसाठी करीत असताना अहमदनगर कारागृहामध्ये आज या ठिकाणी कारागृहाचे अधीक्षक सावंत साहेब, शेडगे साहेब यांच्या सूचनेनुसार, यांच्या विनंतीनुसार जागर प्रतिष्ठानच्या माध्यमातून हरिकीर्तनाचा आज या ठिकाणी कार्यक्रम झाला। व्यक्तिशः मी आणि ॲडव्होकेट पुंडे वकील मागील 4 वर्षापासून जागर उपक्रमाअंतर्गत विशेष फक्त कारागृहातील कैद्यांना ज्ञानोबा तुकोबांचा संदेश कीर्तनाच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम करतो। हेतू हा की वाट चुकलेली माणसं पुन्हा सन्मार्गाच्या रस्त्यावरती यावीत आणि दिशा हरवलेलं भरकटलेलं आयुष्य गुन्हेगारीच्या वाटेवरती पुन्हा सन्मार्गाला लागावं, या उद्देशानं ज्ञानोबा तुकोबाच्या कीर्तनाची, विचाराची जोड याला देऊन हा उपक्रम आम्ही करतो। आम्हाला विश्वास आहे की वारकरी संप्रदायानं सर्वांना अधिकार दिला, प्रत्येकाला परिवर्तनाची संधी दिली। ज्ञानोबा तुकोबाच्या संप्रदायामध्ये जे धैर्य आहे की गुन्हेगारालाही परिवर्तनाची संधी, फक्त त्या परिवर्तनाच्या वाटेवरती पाऊल टाकत असताना अट एकच घातली की पुन्हा आयुष्यामध्ये मागं केलेल्या चुकांची पुनरावृत्ती पुन्हा होऊ देणार नाही। आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणाले, मागे केले पाहू नका, पुढे जमाना आहे। तुकोबारायांनी जामीन घेतलेला असला, ज्ञानोबारायांनी जामीन, सावताबाबांचा जामीन असल्यामुळं माझ्यासारखा एक वारकरी संप्रदायाचा पाईक कारागृहामध्ये जातो आणि कैद्यांना आवाहन करतो की कैद्यांच्या जीवनामध्ये सुद्धा कारागृह हे सजेचं ठिकाण, शिक्षेचं ठिकाण न ठरता शिक्षणाचं ठिकाण, सुधारणेचं ठिकाण आणि केंद्र बनावं, हा संदेश कीर्तनाच्या माध्यमातून आम्ही दिला। आज कीर्तनासाठी जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग निवडला होता किंवा आता तरी पुढे हाची उपदेश आणि नका करू नाश आयुष्याचा नाश। कारागृहामध्ये दिवसच्या दिवस सजेमध्ये जाऊन आयुष्याचा नाश होईल, म्हणून स्वतःतले दुर्गुण टाका, सन्मार्गानं कायद्याच्या चाकोरीबद्ध आयुष्याला सामोरे जा। आणि त्यासाठी आजचा कारागृहातले दिवस हे परिवर्तनाची संधी समजा, हे आवाहन आजच्या कीर्तनात आम्ही केलं। अतिशय सुंदर असा जगत सद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अभंग घेतला। आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध कर। या चित्त शुद्ध करा ह्या एकाच काव्यातून बंद्यांच्या मनात असलेल्या द्वेषाच्या, रागाच्या भावना, क्रोधाच्या, लोभाच्या भावना समूळ नाश होऊन जातील अशी आम्ही पांडुरंगाचरणी इच्छा प्रकट करतो। आणि हा कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या सर्व संस्थेने आणि मंडळाने जो सहभाग घेतला, या सहभागाबद्दल देखील त्यांचे आभार मानतो। बंद्यांना आज खऱ्या अर्थाने कारागृहात नसून, आणि आम्हाला देखील कारागृहात नसून पंढरीच्या वारी, कुठेतरी पंढरपूरच्या वाटेलाच आम्ही लागलेलो आहोत, हा सगळा सुखद अनुभव घेतला। अनेक बंदी स्वतःहून न बोलवता स्वतःहून आले, त्या कीर्तनामध्ये दंग झाले, डोळे मिटून टाळ वाजवू लागले, कीर्तनामध्ये दंग होऊन टाळ्या देखील वाजवू लागले। हा सुखद अनुभव बंद्यांच्याही आयुष्यामध्ये खूप मोठा होता आणि आम्हालाही कारागृह प्रशासनामध्ये काम करताना खूप चांगला अनुभव आला।
बंद्यांच्या सुधारणा आणि पुनर्वसनामध्ये काम करत असताना ह्या ज्या गोष्टी अध्यात्माकडे नेणाऱ्या आणि क्रोधापासून आणि गुन्ह्यांपासून प्रवृत्त करणाऱ्या ह्या गोष्टी गरजेच्याच असतात आणि याचा आम्ही या समाजातल्या अनेक या भजनी मंडळ आणि सामाजिक संस्थांच्या मार्फतून प्रयत्न करत असतो आणि प्रशासनाची दिशा तसेच बंद्यांना योग्य दिशा समाजात पुन्हा नागरिक होण्याची दिशा त्यांना दाखवत असतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एकूणच एक आगळा वेगळा क्षण कैदी बांधवांच्या आयुष्यामध्ये आला. त्यांच्या आयुष्यात उत्तम विचारांचा आणि योग्य तत्वांचा विठ्ठल त्यामुळे जागा झाला. गणेश राठोड, सी 24 तास, अहमदनगर.